आज आपण समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी काढलेले परिपत्रक आहे 5 सप्टेंबर 2024 ला निर्गमित झालेले परिपत्रक आहे. तुम्ही पाहू शकता. विषय असा आहे, सन 2024-25 मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी संयुक्त शाळा अनुदान वितरित करण्याबाबत या ठिकाणी आपण नेमके मुद्दे या ठिकाणी आपण विशद करूया. समग्र शिक्षा अंतर्गत संयुक्त शाळा अनुदान मार्गदर्शक सूचना सन 2024-25. समग्र शिक्षा अंतर्गत संयुक्त शाळा अनुदान उपक्रमास इयत्ता 8वीचा सर्वात वरचा वर्ग असणाऱ्या तसेच इयत्ता 10वी-12वीच्या सर्वात वरचा वर्ग असणाऱ्या शासकीय प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांना शाळेच्या पटसंख्येच्या निकषानुसार भारत सरकार यांच्याकडून दिनांक 5 मार्च 2024 रोजीच्या प्रकल्प मान्यता मंडळ म्हणजे PABच्या बैठकीमध्ये मंजूर मिळाली आहे. सदर अनुदान हे शासकीय आदिवासी विकास विभागाकडून चालवलेल्या आश्रमशाळा, समाज कल्याण विभागाकडून चालवलेल्या शाळा, विद्यानिकेतन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा म्हणजे जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका, कटक मंडळी इत्यादी यासाठी मंजूर आहेत. या ठिकाणी आपण पाहूया. संयुक्त शाळा अनुदानाअंतर्गत शाळासाठी मंजूर निधी व 50% वितरित करायच्या निधीचा प्राथमिक स्तर व माध्यमिक स्तरावरील तक्ता खालीलप्रमाणे आहे. सर्वात वरची इयत्ता 8वीचा वर्ग पर्यंत वर्ग असलेल्या प्राथमिक शाळांसाठी समजा विद्यार्थी पटसंख्या 1 ते 30 पटसंख्या असेल तर प्रति शाळा मंजूर तरतूद 10,000 रुपये आहेत. वितरित करायचे अनुदान या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे 10,000 समजा 1 ते 30 पट असलेल्या शाळेमध्ये 10,000 मंजूर झाले असतील. आता मिळणारे 50% म्हणजे 5,000 आणि त्यापैकी 10% स्वच्छतागृह अनुदानासह खर्च करावा. म्हणजे एक मी समजून सांगतो या ठिकाणी, समजा 10,000 असतील तर 5,000 आता 50% आता मिळेल आणि त्यापैकी त्या 5,000 मधून 10% स्वच्छतागृह अनुदानास खर्च करायचा म्हणजे किती 5,000 10% म्हणजे 500 रुपये आपण स्वच्छतागृह अनुदानासह खर्च करू शकता. या ठिकाणी 30 ते 100 पट असेल तर 25,000 आणि या ठिकाणी 100 ते 250 पट असेल तर 50,000, 250 ते 1,000 असेल तर 75,000, 1,000 पेक्षा जास्त असेल तर 1 लाख असं अनुदान या ठिकाणी मिळणार आहे. मग याची ही जी रक्कम आहे 10,000, 25,000, 50,000, 75,000, 1 लाख 50% रक्कम प्राप्त होणार आहे. त्यामधून आपल्याला 10% स्वच्छतागृह अनुदानासह खर्च करावा लागणार आहे. जसं वरचा वर्ग 8वा वर्ग आहे त्याचप्रमाणे हे पण अनुदान तसंच आहे. सर्वात वरची इयत्ता 10वीचा 12वीचा पर्यंत वर्ग असलेल्या शाळांसाठी असाच ॲज इट इज या ठिकाणी खर्च सांगितलेला आहे 10,000, 25,000, 50,000, 75,000, 1 लाख. आता ही उपरोक्त निधी हा केवळ समग्र शिक्षा अंतर्गत मंजूर असणाऱ्या शाळाकरिता म्हणजे PM श्री शाळा वगळून म्हणजे PM श्री जे शाळा मान्यता दिलेल्या आहेत PM श्री शाळा वगळून वितरित करण्यात यावा. जिल्हा परिषद महानगरपालिका निहाय भौतिक व आर्थिक तरतुदीबाबत तक्ता अ व ब सोबत जोडण्यात आलेला आहे. जिल्ह्यांना महानगरपालिका स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेली निधी हा ज्या शाळांचा खर्च होईल अशा शाळांना प्राधान्याने निधी वितरित करण्यात यावा. तथापि जिल्ह्याच्या तालुक्याच्या एकूण मंजूर तरतुदीच्या मर्यादेत तसेच शाळांना मंजूर असलेल्या तरतुदीच्या मर्यादेत खर्च होईल याची दक्षता घ्यावी. आता जो निधी आपल्याला प्राप्त होणार आहे तो निधी कुठं आपण खर्च करायचा. सदर अनुदान निकष पात्र शाळांना या कार्यालयाकडून वितरित करण्यात येईल. शाळा व्यवस्थापन समितीने शाळांची गरज लक्षात घेऊन सदर अनुदानाचा विनियोग करावा. संयुक्त शाळा अनुदानाचा विनियोग हा शाळेतील नादुरुस्त असलेल्या भौतिक वस्तू दुरुस्ती करणे तसेच इतर आवर्ती खर्च, खेळाचे साहित्य, क्रीडा साहित्य, विज्ञान प्रयोगशाळा खरेदी, शाळेचे वीज बिल म्हणजे आपण इलेक्ट्रिक बिल देखील यातून भरू शकतो, इंटरनेट, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच शिक्षकांना शैक्षणिक साहित्य निर्मिती, वर्ग अध्यापनाकरिता प्राथमिक शाळांच्या दर्शनीय भागामध्ये भिंतीवर म्हणजे लोगो पेंटिंगसाठी सदर अनुदान आपण खर्च करता येईल. यापूर्वी केला नसल्यास आता आपण खर्च करू शकतो. सदर उपक्रमांतर्गत निधीचा विनियोग वार्षिक देखभाल, शाळा इमारत, शौचालयाची दुरुस्ती आणि इतर भौतिक सुविधा सुस्थितीत ठेवण्यासाठी करता येईल. भारत सरकारच्या स्वच्छताविषयक मोहिमेच्या अनुषंगाने स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय या संकल्पनेचा उद्देश अधिक दृढ होईल यासाठी करावा. या कामी आवश्यकतेनुसार शौचालयाची स्वच्छता व देखभाल व्यवस्थेसाठी
शौचालयासाठी पाण्याची उपलब्धता, हात धुण्याचा साबण, फिनेल, ब्लिचिंग पावडर, डांबर गोळ्या, झाडू, कचरापेटी इत्यादीसाठी वस्तू खरेदीसाठी या अनुदानाचा आपण विनियोग करू शकतो. म्हणजे या अनुदानाचा वापर आपण करू शकतो. साथीचा आजार लक्षात घेता मूलभूत सुविधांच्या तरतुदीकरिता विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या दृष्टीने हात धुण्यासाठी द्रव्य स्वरूपातील अत्यावश्यक वस्तू उदाहरणार्थ लिक्विड सोप, अल्कोहोल रब, हँड सॅनिटायझर आणि क्लोरीन सोल्युशनच्या आवश्यकतेनुसार वापराकरिता देखील सदर अनुदानातून खर्च करता येईल. भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळ म्हणजे PAB ने दिलेल्या मंजुरीनुसार सदर उपक्रमाकरिता मंजूर असलेल्या एकूण निधीच्या 10% निधी हा स्वच्छ कार्य योजना मी सांगितलं बघा, एकूण मिळालेली रकमेमधून 10% रक्कम आपण स्वच्छ कार्ययोजना या उपक्रमांकावर खर्च करण्यात यावा. प्रत्येक शाळेने स्वच्छतेबाबत मूलभूत सुविधांची तरतूद लक्षात घेऊन स्वतंत्र नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी. मुलांसाठी व मुलींसाठी स्वच्छतागृहाची सुव्यवस्थेसाठी म्हणजे SAP करिता मंजूर असलेला 10% निधी या नियोजित उपक्रमावरच खर्च करण्यात यावा. शाळेची स्वच्छता व शाळा परिसरातील सर्व भागाचे निर्जंतुकीकरण नियमितपणे करण्यात यावे. शाळा परिसर बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल राहील याकरिता सदर उपक्रमांतर्गत अनुदानाचा विनियोग करण्यात यावा. तथापि या कामी समाज सहभाग देखील घेता येईल. सदर उपक्रमाकरिता अनुदान प्राप्त झाल्याची नोंद संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने ठेवणे आवश्यक राहील. सदर उपक्रमावरील झालेल्या खर्चाची माहिती विहित वेळेत भारत सरकारच्या प्रबंध पोर्टलवर अचूक भरण्यात यावी. म्हणजे आताही आपण ही जी माहिती आपण पोर्टलवर भरावं लागेल. अनुदानाचा खर्च संयुक्त शाळा अनुदान उपक्रमावरील सदरचा मंजूर निधी सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता आहे. म्हणजे पहा ही जी मंजूर निधी आहे तो 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता असणार आहे. तो या आर्थिक वर्षात खर्च होणे आवश्यक आहे. याच आर्थिक वर्षात आपल्याला खर्च करावा लागेल. संयुक्त शाळा अनुदानाचा जिल्हा व महानगरपालिका निहाय मंजूर भौतिक लक्ष व आर्थिक तरतुदीबाबत तपशील सोबत जोडला आहे. अनुदान विनियोग विहित वेळेत होईल यासाठी जिल्हा स्तरावरून योग्य ती कार्यवाही करावी. आता योग्य ती कार्यवाही आपल्या जिल्हा स्तरावरून होईल. तालुक्यानंतर आपल्याला याची फाईल बनवावी लागणार. संयुक्त शाळा अनुदान उपक्रमाच्या मार्गदर्शक सूचना पर्यवेक्षीय यंत्रणा व शाळेपर्यंत पोहोच करण्यात याव्यात जेणेकरून निधीचा विनियोग योग्यरीत्या होईल व त्याचे पर्यवेक्षकीय यंत्रणेकडून संनियंत्रण करता येईल. सदरचे अनुदान हे शाळेची प्रत्यक्ष गरज विचारात घेऊन विनियोगात आणण्यात यावे. याकरिता शाळा व्यवस्थापन समितीची बैठक ठराव घेऊन नियोजन करावे व त्याप्रमाणे सदर अनुदानाचा विनियोग करावा. कोणत्याही परिस्थितीत अवाजवी व अनावश्यक बाबींवर या अनुदानाचा विनियोग करण्यात येऊ नये. अनुदान विनियोगाबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार उद्भवणार नाही याची देखील दक्षता घेण्यात यावी. तसेच सदरचा निधी समग्र शिक्षा अंतर्गत मंजूर आहे. त्यामुळे PM श्री अंतर्गत मंजूर शाळा सदर निधी विनियोगात आणू नये. म्हणजे PM श्री शाळाला हे लागू पडत नाही, आणता येणार नाही याची दक्षता घ्यावी. या ठिकाणी साहेबांची सही आहे. अशा प्रकारे आपल्याला तो खर्च करायचा आहे. याची PDF ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.